शालोम प्रियजन हो. अनुग्रह प्रार्थना सहभागितेच्या आजच्या या ऑनलाईन उपासनेमध्ये आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. प्रभूची आराधना करण्यासाठी एकत्र आलेलो आहोत. चला ही आराधना प्रभूच्या हातात देऊया. प्रार्थना करूया. परमदयाळू परमेश्वरा, तू थोर महान प्रभू आहेस, आमचा प्रेमळ देव आहेस, आमचा प्रेमळ मित्र आहेस. प्रभुदेवा, तुझ्याबरोबरचं इतकं वैयक्तिक नातं आम्ही अनुभवतो. हा किती मोठा आशीर्वाद तू आम्हाला दिलेला आहेस. आम्ही तुझे ऋणी आहोत. प्रभुदेवा, आम्ही तुझी आराधना करण्यासाठी, तुझी उपकारस्तुती करण्यासाठी यावेळेस एकत्र आलेलो आहोत. आमची प्रार्थना आहे, प्रभू तू आम्हाला चालव, तू आमच्याशी बोल. आम्ही जी स्तुती आराधना करू, प्रार्थना करू, गीतं गाऊ, तुझं वचन वाचू, तुझा संदेश ऐकू, तुझ्या प्रभुभोजनामध्ये भाग घेऊ, या सर्वांमध्ये बापा तू गौरविला जा. आम्ही तुझं नाव उंचवावं म्हणून तू आमचं सहाय्य कर. प्रभुदेवा, आजची सर्व उपासना तू चालव. तुझ्या सानिध्याचा अनुभव आम्हाला येऊ दे. ही प्रार्थना येशूंचा तारणारा त्याच्या नावानं करतो म्हणून तो ऐक. आमेन. प्रियजन हो, आज आपल्या उपासनेमध्ये प्रभुभोजन आहे, तेव्हा जरूर तयारीनिशी उपासनेमध्ये सहभागी व्हा. सुरुवात करणार आहोत उपकारस्तुतीच्या गीतांनी. आज उपासना संगीतामधून आपण प्रभूच्या प्रार्थनेवरचं गीत गाणार आहोत. मला स्वतःला हे गीत माहिती नव्हतं, म्हणजे गीताची चाल माहिती नव्हती, परंतु मी जेव्हा हे गीत ऐकलं मला खूप आवडलं. माझी खात्री आहे तुम्हालाही हे गीत आवडेल. उपासना संगीतात 800च्या वर गाणी आहेत. ती सर्व गाणी रेकॉर्ड करण्याचा आमचा प्रयत्न आहे. अनेकांना बरीचशी गाणी माहिती नाहीत, मूळ चाली माहिती नाहीत, आणि म्हणून ते ही गाणी गाऊ शकत नाहीत. आमचा प्रयत्न हा आहे की ही सर्व गाणी जनमानसापर्यंत पोहोचावीत, म्हणजे आम्हा सर्वांना मंडळीमध्ये ही गीतं गाता येतील. आज याच प्रकारचं हे गीत ऐकूया आणि प्रभूची स्तुती करूया.
प्रियजन हो, गीत तुम्हाला माहिती होतं का? आवडलं ना? अशाच प्रकारची आणखीन बरीच गीतं आपण ऐकूया, त्यामध्ये भाग घेऊया. आणि मला तुम्हाला उत्तेजन देऊ द्या. तुमच्यामध्ये असा ग्रुप असेल, महिला मंडळ असेल, तरुणांचा ग्रुप असेल किंवा वडीलधाऱ्यांचा ग्रुप असेल, तुम्ही आमच्याशी संपर्क साधा. आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करू आणि उपासना संगीतातली ही गाणी रेकॉर्ड करण्यासाठी आम्ही तुमचं सहाय्य करू. आता एक हिंदी गीत ऐकूया. सौदी अरेबियाहून अबनेर परमपिता की हम स्तुती गाये या गीतामध्ये आपलं पुढारीपण करतोय. त्याच्याबरोबर आपणही गाऊया. परमपिता की हम स्तुति गाए, वही है जो बचाता हमें. परमपिता की हम स्तुति गाए, वही है जो बचाता हमें. सारे पापों को करता क्षमा, सारे रोगों को करता चंगा. परमपिता की हम स्तुति गाए, वही है जो बचाता हमें. परमपिता की हम स्तुति गाए, वही है जो बचाता हमें. धन्यवाद दे उसके आसनों में, आनंद से आई उसके चरणों में. धन्यवाद दे उसके आसनों में, आनंद से आई उसके चरणों में. संगीत गाकर खुशी से मुक्ति की चट्टान को जय ललकारे. परमपिता की हम स्तुति गाए, वही है जो बचाता हमें. परमपिता की हम स्तुति गाए, वही है जो बचाता हमें. वही हमारा है परमपिता, तरस खाता है सर्व सदा. वो ही हमारा है परमपिता, तरस खाता है सर्व सदा. पूरब से पश्चिम है जितनी दूर, उतने ही दूर किए हमारे गुनाह. परमपिता की हम स्तुति गाए, वही है जो बचाता हमें. परमपिता की हम स्तुति गाए, वही है जो बचाता हमें. माँ की तरह उसने दी तसल्ली, दुनिया के कदरों में छोड़ा नहीं. माँ की तरह उसने दी तसल्ली, दुनिया के कदरों में छोड़ा नहीं. कालिश दूध कलाम का दिया और भी हमेशा की जिंदगी. परमपिता की हम स्तुति गाए, वही है जो बचाता हमें. परमपिता की हम स्तुति गाए, वही है जो बचाता हमें. शर्वाहे की मन ढूंढा उसने, पापों की कील से निकाला हमें. चरवाहे की मन ढूंढा उसने, पापों की कील से निकाला हमें. हमको बचाने को जान अपनी दी, ताकि हाथ में हम उसके रहे. परमपिता की हम स्तुति गाए, वही है जो बचाता हमें. परमपिता की हम स्तुति गाए, वही है जो बचाता हमें. घोंसले को
अबनेर, या सुंदर गीतामध्ये तू आमचं पुढारीपण केलंस, तुझे मनपूर्वक आभार. तुझ्याकडून नवीन गीतांची अपेक्षा आहे. आता वेळ झाली आहे देवाचं वचन वाचण्याची. आणि पुण्याहून मिसेस सुरेखा संजय गायकवाड प्रभूचं वचन आपल्यासाठी वाचतायत. प्रभूची स्तुती असो. आजच्या मन्नाकरिता पवित्र शास्त्रामधून 1 पेत्र याचा 2 अध्याय 1 ते 10 वचने वाचूया. यास्तव द्वेषाच्या सर्व भावना काढून टाका. आपण चांगले आहोत असा केवळ बहाणा करू नका. अप्रामाणिकपणा, मत्सर व लोकांची त्यांच्या पाठीमागे निंदा करणे सोडून द्या. नवीन जन्मलेल्या बालकांसारखे शुद्ध आध्यात्मिक दुधाची इच्छा धरा, म्हणजे तुमच्या आत्म्याच्या आरोग्यासाठी तुमची त्यावर वाढ होईल. कारण प्रभू चांगला आहे याचा तुम्ही आता अनुभव घेतला आहे. ख्रिस्ताकडे या, कारण ज्या जिवंत धोंड्यावर देव बांधणी करीत आहे तो जिवंत धोंडा ख्रिस्तच आहे. मनुष्यांनी त्याला नाकारले तरी तो देवाला अतिशय मोलाचा आहे आणि इतर सर्व धोंड्यांमधून त्याने त्याला निवडले आहे. तेव्हा आता देवाला त्याचे मंदिर बांधण्यासाठी उपयुक्त असे जिवंत धोंडे तुम्ही झाला आहात. त्याहून अधिक महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही त्याचे पवित्र याजक आहात. येशू ख्रिस्तामुळे तुम्ही त्याला मान्य झाला आहात. यास्तव तुम्ही त्याचकडे या आणि देवाला संतोष देणारी आध्यात्मिक अर्पणे त्याला सादर करा. धर्मग्रंथात असे लिहिले आहे, पहा, माझ्या मंडळीची काळजीपूर्वक निवडलेली बहुमोल कोनशिला होण्यासाठी मी ख्रिस्ताला पाठवित आहे आणि त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्यांना मी कधीही निराश करणार नाही. होय, जे तुम्ही विश्वास ठेवता त्या तुम्हाला तो अतिमौल्यवान आहे आणि जे त्याला अविरितात त्यांना तर जो दगड बांधणाऱ्यांनी नाकारला तोच इमारतीचा अत्यंत मानाचा व महत्वाचा भाग म्हणजे कोनशिला झाला आहे. धर्मग्रंथात आणखी म्हटले आहे, ज्या दगडावर काही अडखळतील तो दगड हाच असेल आणि ज्या खडकांमुळे ते पडतील तो खडक हाच असेल. ते अडखळून पडतील कारण ते देवाचे वचन ऐकणार नाहीत किंवा त्याच्या आज्ञा पाळणार नाहीत. आणि म्हणून ज्या शिक्षेसाठी ते पूर्वीच नेमलेले होते ती शिक्षा मागोमाग आलीच पाहिजे, म्हणजेच ते पडतील. परंतु तुम्ही त्यांच्यासारखे नाही, कारण तुम्हाला स्वतः देवाने निवडले आहे. तुम्ही राजाचे याजक आहात. तुम्ही पवित्र व शुद्ध आहात. तुम्ही खास देवाचे स्वतःचे लोक आहात. तुम्ही हे सर्व आहात ते यासाठी की देवाने तुम्हाला अंधारातून पाचारण करून या अद्भुत प्रकाशात कसे आणले हे तुम्ही इतरांना दाखवावे. पूर्वी तुम्हाला शून्यापेक्षाही कमी किंमत होती, पण आता तुम्ही देवाचे स्वतःचे खास लोक झाला आहात. एकेकाळी तुम्हाला देवाच्या दयेचे फारच अल्प ज्ञान होते, पण आता त्याच्या दयेमुळे तुमची जीवितेच बदलून गेली आहे. परमेश्वर ही वचनं आम्हा सर्वांच्यासाठी आशीर्वादित करू. आमीन. सुरेखा वाहिनी, प्रभूचं वचन वाचण्यात आमचं पुढारीपण केलं, तुमचे मनपूर्वक आभार. आता दानार्पणाची वेळ झाली आहे. आपण आपलं दान प्रभूच्या चरणी आणूया आणि उपासना संगीतामधून हे सुंदर गीत गाऊया. आपण उपासना संगीतामधून 1 नंबरचे गीत गाऊया. परमेश्वराच्या स्तवनाचे हे गीत आहे आणि हे गीत गात असताना आपण आपलं दान परमेश्वराला अर्पण करूया. परम पवित्रा सर्वसमर्था जगन्नायका प्रभुदेवा, प्रभात समयी मंगल गीते करितो आम्ही तव धावा. परम पवित्रा सर्वसमर्था
परम पवित्रा दया सागरा, पराक्रमाचा तू ठेवा, व्यक्तित्रय तव एक परी तू, तव महिमा आम्ही गावा, परम पवित्रा सर्व समर्था, मुकुट काढुनी तुला अर्पुनी, धरुनी सुखदायक भावा, परम पवित्रा पवित्र अवघे, गाती तव करीती सेवा, परम पवित्रा सर्व समर्था, दूत तुझे साष्टांग घालुनी, स्तविती तुझिया मधुनावा, तू होताशी आजही असशी, सदैव असशील तू देवा, परम पवित्रा सर्व समर्था, परम पवित्रा अंधकार जरी मनुजा पुढती पसरावा, पापमया दृष्टी सतयाच्या, दर्शन लाभन तव भावा, परम पवित्रा सर्व समर्था, पवित्र तरी तू कोणी तुझ्या विण, पवित्र न जगी गवसावा, प्रेम बलाने पावित्र्याने, सदा पूर्ण तू विश्वधवा, परम पवित्रा सर्व समर्था, परम पवित्रा सर्व समर्था, जगन्नायका प्रभुदेवा, भूस्वर्गी सागरी तुझ्या ह्या, कृती गाताती तव नावा, परम पवित्रा सर्व समर्था, परम पवित्रा दया सागरा, पराक्रमाचा तू ठेवा, व्यक्तित्रय तव एक परी तू, तव महिमा आम्ही गावा, परम पवित्रा सर्व समर्था. प्रार्थना करूया आणि हे दान आपण प्रभूच्या हातामध्ये सोपूया. हे आमचे अत्यंत प्रेमळ परमेश्वरा, आम्ही तुझे मनापासून उपकार मानतो. आजचा सुंदर दिवस आम्हाला दिलास, तू आम्हाला सांभाळलंस, आमची काळजी घेतलीस. आणि प्रभू, तुझी आराधना करण्यासाठी, स्तुती करण्यासाठी, तुला वंदन करण्यासाठी, नमन करण्यासाठी, तुझ्या वचनावर मनन करण्यासाठी हा वेळ तू आम्हाला दिला आहेस, त्याबद्दल आम्ही सर्व मनापासून तुझे उपकार मानतो. प्रभू, तू आम्हा सर्वांची काळजी घेतोस, आम्हाला सर्व काही पुरवतोस, तुझे अनेक आशीर्वाद तू आम्हाला देतोस. त्याची जाणीव ठेवून आम्ही मनापासून तुला धन्यवाद देतो. प्रभू, आम्ही अत्यंत अल्पसं दान तुझ्याकडे आणलं आहे. या दानाचा तू स्वीकार कर, हे दान आशीर्वादित कर. या दानाचा उपयोग सुवार्ता प्रसारासाठी, मंडळीच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी, अनुग्रह प्रेयर फेलोशिपच्या प्रत्येक सभासदाची तुझ्यामध्ये वाढ होण्यासाठी प्रभू, या दानाचा उपयोग तो होऊ दे, अशी आम्ही तुला विनंती करतो. आम्ही तुझ्या वचनाकडे वळत असताना प्रभू, तू आमचं सहाय्य कर. तुझ्या पवित्र आत्म्याच्या द्वारे या वचनांचा उलगडा तो आम्हाला कर. तुझं सत्य आम्हाला प्रगट कर. तुझी इच्छा आम्हाला समजावी आणि त्या इच्छेप्रमाणे आम्ही वागावं, यासाठी प्रभू आम्हा सर्वांचं सहाय्य कर.
आम्ही सर्वजण स्वतःला तुझ्या हातामध्ये सोपवतो. तू आम्हाला चालव. चालणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने आम्ही ही प्रार्थना करतो म्हणतोय. आमेन. प्रियजन हो, आता वेळ झाली आहे देवाचा संदेश ऐकण्याची. देवाचा संदेश आपल्यापर्यंत आणत आहेत देवाचे सेवक, आपल्या सगळ्यांचे आवडते रेव्हरंड संजय डेव्हिड गायकवाड. शालोम. कसे आहात आपण सर्व? तुम्हा सर्वांना भेटून मला अतिशय आनंद वाटतो. अनुग्रह प्रेयर फेलोशिपच्या या भक्तीच्या माध्यमातून आपल्या सर्वांची भेट होते, त्याबद्दल मी प्रभूला धन्यवाद देतो. मागच्या रविवारी आपण चिल्ड्रन्स डे सेलिब्रेट केला. 14 नोव्हेंबरला चिल्ड्रन्स डे असतो आणि म्हणून 12 तारखेचा जो रविवार होता तो आपण चिल्ड्रन्स डे म्हणून सेलिब्रेट केला आणि अतिशय भरगच्च असा कार्यक्रम झाला. पुष्कळ मुलामुलींनी यामध्ये भाग घेतला, नाही का? अतिशय सुंदर गीतं मुलांनी सादर केली. डॅनियल अँड जोएल जे कॅनडामध्ये असतात त्यांनी सुंदर गाणं गायलं. करीना आणि डॉरथी जे अमेरिकेमध्ये असतात त्यांनी अतिशय सुंदर गाणं सादर केलं. अबिगेल अब्राहम जी पुण्यामध्ये असते तिने अनेकदा आपल्या भक्तीमध्ये भाग घेतला आहे आणि यावेळेस अतिशय सुंदर गाणं विथ ॲक्शन कृतीसह तिने सादर केलं आणि आम्हाला खूप आनंद वाटला. याना मावस्कर जी सर्बियामध्ये असते आपल्या आईवडिलांबरोबर, तिने हिब्रू भाषेमध्ये 121 स्तोत्र आपल्यासाठी म्हटलं आणि अतिशय कॉन्फिडंट, अतिशय सुंदर रीतीने तिने ते म्हटलं. त्याबद्दल मी तिचा आभारी आहे. अर्थात या सर्व मुलांच्या आईवडिलांनी त्यांना प्रोत्साहन दिलं, प्रेरणा दिली, मदत केली. त्याबद्दल त्या सर्वांच्या आईवडिलांचे सुद्धा आम्ही अतिशय आभारी आहोत. मराठीमध्ये स्वरित मस्के यानं आपल्यासाठी शास्त्र वाचन केलं. स्वरित आमच्या शनिवारच्या बायबल स्टडीमध्ये नेहमी असतो आणि अतिशय उत्साहानं तो भाग घेतो, याचा आम्हाला अतिशय आनंद वाटतो. सियोना डोंगरे जी आयर्लंडमध्ये असते आपल्या आईवडिलांबरोबर, तिने सुद्धा अतिशय सुंदर शास्त्र वाचन केलं. त्याबद्दल तिचाही मी आभारी आहे. गेल्या रविवारी मराठीमध्ये पास्टर विशाल राऊत जे येवलेवाडी पुण्यामध्ये असतात त्यांनी प्रभूचं वचन आणि विशेषतः लहान मुलांसाठी अतिशय सुंदर संदेश त्यांनी आणला. त्याबद्दल मी त्यांचा मनापासून आभारी आहे. खरं म्हणजे मी त्यांचा संदेश पूर्वी कधी ऐकला नव्हता, परंतु मला विश्वास होता की ते अतिशय सुंदर रीतीनं प्रभूचा संदेश आणतील आणि हा संदेश आम्हा सर्वांसाठी अत्यंत आशीर्वादाचा, आनंदाचा झाला. त्याबद्दल आम्ही देवाला धन्यवाद देतो आणि पास्टर विशाल राऊत यांचे आम्ही आभारी आहोत. इंग्रजीमध्ये ब्रदर दिनेश सॅलियन जे अनेक वर्ष लहान मुलांमध्ये सेवा करतात, अतिशय सुंदर प्रभावी सेवा ते करतात, ते आणि त्यांची पत्नी आशा, आणि त्यांनी इंग्रजी भक्तीमध्ये जो संदेश आमच्याकडे आणला तो अतिशय आशीर्वादित झाला. त्याबद्दलही आम्ही प्रभूला धन्यवाद देतो. अर्थात ही सर्व भक्ती ज्यांनी चालवली, माझे बंधू पीटर, ज्यांनी सगळे आयोजन केलं, अतिशय उत्तम रीतीने सर्व सादरीकरण त्यांनी आयोजन केलं आणि एडिटिंग, अपलोडिंग या सर्व ज्या टेक्निकल बाजू आहेत त्या अतिशय उत्तम रीतीने ते सांभाळतात. त्याबद्दल त्यांचाही मी अतिशय आभारी आहे. आजच्या भक्तीमध्ये ज्या सर्वांनी भाग घेतला आहे त्यांचा मी आभारी आहे. विशेषतः मराठीमध्ये माझी पत्नी सुरेखा हिनं शास्त्र वाचन केलं, त्याबद्दल मी तिचा आभारी आहे. 22 नोव्हेंबरला ती तिचा वाढदिवस साजरा करणार आहे आणि त्याबद्दल आम्ही प्रभूची स्तुती करतो आणि तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा. इंग्रजीमध्ये मालविका मसोजी जी पुण्यामध्ये असते, तिचे आईवडील मिस्टर आणि मिसेस मसोजी हे नाशिकमध्ये असतात आणि हे कुटुंब नियमित आपल्या भक्तीमध्ये सहभागी होतं, आपल्यासाठी प्रार्थना करतात, आपल्यासाठी दान पाठवतात. त्याबद्दल या कुटुंबाचे सुद्धा आम्ही मनापासून आभार मानतो. अनुग्रह प्रेयर फेलोशिपतर्फे वेगवेगळे उपक्रम राबवण्याचा आपण प्रयत्न करत आहोत.
सर्वप्रथम संडे स्कूलच्या मुलांसाठी पवित्र शास्त्र वचनांचं पाठांतर याची स्पर्धा घेण्याचं आपण ठरवलेलं आहे. त्यासाठी अद्यापही आपण जागा आणि तारीख ठरवू शकलो नाही, परंतु 25 नोव्हेंबर शनिवारी हे घ्यावं अशी माझी इच्छा आहे. त्यासाठी देवानं योग्य मार्गदर्शन करावं, मार्ग उघडावेत यासाठी कृपा करून आपल्या प्रार्थनेमध्ये आठवण ठेवा. उपासना संगीतामधील गीतांचा एक कार्यक्रम करावा अशी एक माझी इच्छा आहे. पुण्यामधील सर्व वेगवेगळ्या मंडळातील लोकांना आमंत्रण दिलं जाईल आणि त्यांनी येऊन उपासना संगीतामधील गीतं सादर करावी. ही स्पर्धा नसेल, कुठली बक्षिसं दिल्या जाणार नाही, परंतु केवळ परमेश्वराची स्तुती आराधना करण्यासाठी या कार्यक्रमाची योजना करण्याचा विचार आम्ही करत आहोत. तर आपल्या प्रार्थनेमध्ये आठवण ठेवा. इतर काही कार्यक्रम आहेत, त्यासाठी सुद्धा आम्ही प्रार्थना करत आहोत आणि त्याविषयी आपल्याला सांगितलं जाईल. आपल्या सर्वांच्या प्रार्थना, आपलं सहकार्य, आपला सहभाग आमच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे आणि आपण जरूर पुढे याल हा माझा विश्वास आहे. आपल्या मननासाठी जो शास्त्रभाग आज वाचण्यात आला तो पेत्राचं पहिले पत्र याचा पहिला अध्याय 1 ते 9 ही वचनं आपण पाहिली. परंतु आपला मुख्य शास्त्रभाग ज्यांनी यापूर्वीचे संदेश ऐकले आहेत त्यांना माहीत आहे की आपण प्रभूनं शिकवलेली प्रार्थना किंवा प्रभूची प्रार्थना याचा अभ्यास करत आहोत. आणि आपण सर्वप्रथम लूक शुभवर्तमान त्यामधून पाहिलं. त्यानंतर मागच्या रविवारी आपण मत्तेय शुभवर्तमान 6 अध्याय 9 ते 13 ही वचनं पाहिली. अर्थात आपण फक्त सुरुवात केली. या पहिल्या वचनातील 9व्या वचनातील फक्त एकाच बाबीवर आपण जास्त लक्ष केंद्रित केलं आणि ते म्हणजे प्रभूने जे शिकवलं की अशा प्रकारे प्रार्थना करा. तर त्याची सुरुवात कशी आहे हे आमच्या स्वर्गातील पित्या. तर यावर आपण चर्चा केली, यावर आपण मनन केलं आणि माझी खात्री आहे की याद्वारे प्रभू आपल्याशी बोलला आहे. आपल्यापैकी अनेकांनी आम्हाला कळवलं, लिहिलं आणि ही भक्ती आणि हा संदेश आपल्यासाठी अत्यंत आशीर्वादाचा झाला हे आम्हाला आपण सांगितलं. त्याबद्दल आम्ही प्रभूला धन्यवाद देतो आणि आपलेसुद्धा आभारी आहोत. तर आता 9व्या वचनाच्या दुसऱ्या किंवा अखेरच्या भागाकडे आपण जात आहोत आणि त्या ठिकाणी आपण असं पाहतो, तुझे नाव पवित्र मानले जावं. प्रभूची प्रार्थना आम्हा सर्वांना अत्यंत परिचयाची नाही का? कदाचित आपल्या चर्चमध्ये ही म्हटली जात नसेल. अनेक चर्चेसमध्ये सहसा उपासनेच्या भक्तीच्या अखेरीस समाप्तीच्या वेळेस ही प्रार्थना केली जाते. प्रभूनं तशी काही आज्ञा नाही दिली. आपल्या भक्तीच्या शेवटी तुम्ही प्रभूनं शिकवलेली प्रार्थना करा असं काय बायबलमध्ये सांगितलेलं नाही, परंतु आपण त्याचं पालन करतो आणि त्यामध्ये वाईट काय नाही. त्यामध्ये आपण फार काही मोठी चूक करतो किंवा गुन्हा करतो असं काही गोष्ट नाही. परंतु जर प्रत्येक रविवारी, प्रत्येक सभेमध्ये, प्रत्येक घरातील प्रार्थनेमध्ये जर आपण प्रभूची प्रार्थना म्हणतो तर त्या प्रभूच्या प्रार्थनेसंबंधी आपण अभ्यास केला आहे का? प्रभूच्या प्रार्थनेवर आपण संदेश कधी ऐकला होता? पहा, ही जी संदेश मालिका आपण सुरू केली आहे प्रभूच्या प्रार्थनेसंबंधी, त्याची तोंडओळखच आपल्याला मृदुला घोडके आणि पीटर गायकवाड यांनी जे सुंदर प्रहसन सादर केलं, स्किट सादर केलं, त्यामधून झाली आहे. आणि त्यामधून त्यांनी अनेक प्रश्न आपल्यासमोर मांडलेले आहेत की खरोखर आपण गंभीरपणे ही प्रार्थना करतो का? या प्रार्थनेचा प्रत्येक शब्द आपण समजून घेतो का? ही प्रार्थना म्हणजे आपण देवाशी बोलत आहोत याची जाणीव आपल्याला असते का? तर या अभ्यासामध्ये, या मननामध्ये या सर्व प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. मी आपल्यापैकी काही जणांना सांगितलं आहे, आम्ही 22 मार्च 2020 ही ऑनलाईन भक्ती सुरू केली आणि तेव्हापासून नॉनस्टॉप खंड पडू न देता प्रत्येक रविवारी आपण ही भक्ती घेत आहोत. आणि आपल्यापैकी अनेक जण या भक्तीमध्ये प्रारंभापासून आहात. केवळ महाराष्ट्रातच नाही, केवळ भारतामध्येच नाही, परंतु संपूर्ण जगामध्ये वेगवेगळ्या देशातून आपल्या या भक्तीमध्ये लोक सहभागी होतात आणि मला खूप आनंद वाटतो. मागच्या रविवारी मी कर्वे रोड येथील सेंट क्रिस्पिन्स चर्च या CNI चर्चमध्ये गेलो होतो. त्या ठिकाणी मी भक्ती घेतली आणि संदेश दिला. आणि संदेश झाल्यानंतर त्या मंडळीचे एक पुढारी, जे आधी सेक्रेटरी होते, ते पुढे आले, ब्रदर माणिक देवकुळे, आणि त्यांनी स्वतःची साक्ष दिली, अनुभव सांगितला की कसं कोविड काळामध्ये ही भक्ती त्यांच्यासाठी उपलब्ध झाली
आणि त्यामुळं त्यांच्या आध्यात्मिक जीवनामध्ये त्यांना मोठी मदत झाली, आशीर्वाद मिळाला. मला हे माहीत नव्हतं, परंतु त्यांनी ही साक्ष दिली की ते नियमितपणे या भक्तीमध्ये सहभागी होतात, देवाचं वचन ऐकतात. आणि मला खूप आनंद वाटला, खूप समाधान वाटलं की आपली भक्ती अनेक लोकांपर्यंत जात आहे आणि अनेकांसाठी हे आशीर्वादाचं कारण होत आहे. त्यांनी मला हे सुद्धा सांगितलं की ते इतरांना सुद्धा ही भक्ती पाठवतात, ही लिंक पाठवतात. आणि मला हे ऐकून सुद्धा फार आनंद वाटतो की आपल्यापैकी अनेक जण आहेत की केवळ स्वतःपुरते ठेवत नाही, परंतु तुम्ही इतरांना सुद्धा पाठवता. मला हे माहीत आहे की अनुग्रह प्रेयर फेलोशिपचे सर्वजण ही भक्ती पाहत नाहीत, या भक्तीमध्ये सहभागी होत नाहीत, कारण ते सर्व आपापल्या चर्चमध्ये बिझी असतील. पण तरीसुद्धा आपल्यापैकी जे वेळ काढून ही भक्ती पाहतात, हे वचन ऐकतात, त्या सर्वांचा मी फार फार आभारी आहे. तुमच्यामुळे आम्हाला खूप उत्तेजन मिळतं. तुम्ही आमच्यासाठी प्रार्थना करता, दान पाठवता. आमच्यासाठी फार मोठा आशीर्वाद आहे, फार मोठं उत्तेजन आहे. आणि त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मी मनापासून उपकार मानतो. तर प्रभूच्या प्रार्थनेचा आपण अभ्यास करत असताना पहिली गोष्ट आपण ही पाहिली की प्रभूनं हे शिकवलं, जेव्हा आपण सुरुवात करतो तेव्हा आपण पित्याशी बोलतो आणि पित्याला म्हणतो, हे आमच्या स्वर्गातील पित्या. एक अत्यंत जवळकीचं नातं या प्रार्थनेमध्ये आपण एस्टॅब्लिश करतो, सुरू करतो. आणि मग त्या प्रार्थनेमध्ये आपण पुढे जातो. देव बापाला आपण स्वर्गीय पिता, स्वर्गीय बाप म्हणून जेव्हा हाक मारतो, त्याच्यानंतर आमच्या प्रार्थनेमध्ये आपण असं म्हणतो, तुझे नाव पवित्र मानले जाओ. सर्वप्रथम आपण देवाला हाक मारतो आणि मग त्याची आपण आराधना करतो, त्याची स्तुती करतो, त्याला आपण गौरव देतो. आपण ही प्रार्थना करतो की देवा तुझं नाव पवित्र मानलं जावं. ज्यावेळेस आपण ही प्रभूची प्रार्थना करतो, कदाचित आपल्याला नेहमीची सवय असेल आणि आपण म्हणून जातो, पण तू कधी थांबून विचार केलाय, प्रभू तुझं नाव पवित्र मानलं जावं ही माझी इच्छा आहे, अशी मी प्रार्थना करतो, असा विचार केला कधी? आपण त्या प्रकारे विचार करूया. उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये, पहिल्याच पुस्तकामध्ये 4थ्या अध्यायामध्ये आपण हे पाहतो की परमेश्वराची प्रार्थना त्याच्या नावानं करायला प्रारंभापासूनच सुरुवात झाली. हे काही नवीन शोध नव्हता, ही काही नवीन गोष्ट नव्हती. अगदी निर्मितीच्या प्रारंभी ज्या गोष्टी घडल्या त्यामध्ये ही एक महत्त्वाची गोष्ट घडली की लोकांनी देवाच्या नावानं प्रार्थना करायला सुरुवात केली. अर्थात याविषयीचं स्पष्टीकरण उलगडा दिलेलं नाही की देवाला ते कुठल्या नावाने ओळखत होते, देवाची प्रार्थना कशी करत होते, याविषयी आपल्याला माहीत नाही. परंतु एक ऐतिहासिक सत्य पवित्रशास्त्र आम्हाला सांगतं की प्रारंभीच उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये लोकांनी देवाच्या नावानं प्रार्थना करायला सुरुवात केली. आता हे देवाचं नाव कसं आहे, काय आहे, त्याच्याविषयी त्यांना काय समजत होतं, याचा उलगडा आपण नंतर जेव्हा काही वचनं वाचतो, पवित्रशास्त्रातील पुस्तकं पाहतो, तेव्हा आम्हाला होतो. निर्गमाच्या 3ऱ्या अध्यायामध्ये देवाला मोशेचं पाचारण हा वृत्तांत आपण पाहतो. परमेश्वर त्याच्यावर जबाबदारी सोपवतो की तुला जाऊन माझ्या लोकांची, इस्रायल लोकांची सुटका करायची आहे. आणि अर्थातच मोशे घाबरलेला आहे आणि तो वेगवेगळी कारणं सांगतो. आणि त्यापैकी एक तो कारण सांगतो, मला तुझं नाव पण माहीत नाही. तुझं नाव काय? लोकांनी मला विचारलं, कोणी सांगितलं तुला हे काम करायला, तर मी सांगू काय त्यांना? आणि परमेश्वराने काय उत्तर दिलं? निर्गम 3:14 असं म्हटलं आहे, परमेश्वर म्हटला, मी आहे त्याने तुला पाठवलाच सांग. यावे, यहोवा याचा अर्थ मी आहे. परमेश्वर त्याला जास्त उलगडा किंवा स्पष्टीकरण देण्याच्या भानगडीत पडला नाही. त्याने फक्त सांगितलं, तू सांग त्यांना की मी आहे याने तुला पाठवलं. मी आहे म्हणजे कोण? मी आहे म्हणजे जो मी आहे तो. इस्रायल लोकांसाठी नावामध्ये फार मोठा अर्थ होता. नाव म्हणजे त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व, नाव म्हणजे त्या व्यक्तीचा स्वभाव, नाव म्हणजे त्या व्यक्तीचं चारित्र्य, द कॅरेक्टर ऑफ दॅट पर्सन. अशा प्रकारे नावामधून अनेक गोष्टी सूचित होत होत्या. आणि म्हणून जेव्हा देवाने सांगितलं की मी आहे त्याने तुला पाठवलं, त्यावेळेस इस्रायल लोकांना जो संदेश मिळायला पाहिजे होता तो मिळाला त्यांना. मी आहे म्हणजे जो मी होतो, मी आहे जो होणार, तो मी आहे. तुम्ही कदाचित मला ओळखत नाही, पण तुम्ही आहे. अनेक जण म्हणतात की देव नाही आहे, पण देव म्हणतो नाही, मला माहिती आहे मी आहे.
आणि अशा प्रकारे जेव्हा मोशेने विचारलं तुझं नाव काय आहे, तेव्हा देवाने सांगितलं मी आहे, आय ॲम. आणि मग पुढे जाऊन जेव्हा आपण पाहतो, प्रभू येशू ख्रिस्तसुद्धा काय म्हटला, मी मार्ग आहे, मी सत्य आहे, मी जीवन आहे, मी जीवनाचं पाणी आहे, पुनरुत्थान व जीवन मीच आहे. आय ॲम सेईंग्ज असं ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतात. मी आहे असे जे प्रभू येशू ख्रिस्ताचे 7 उद्गार आहेत. प्रभू येशू ख्रिस्ताचे स्वतःविषयी जी विधानं आहेत की मी आहे, त्याच्यामधून देव कोण आहे याचं दर्शन आम्हाला होतं. तर देवाच्या नावामध्ये तो कोण आहे, त्याचा स्वभाव काय आहे, त्याचं कार्य काय, त्याचं चारित्र्य काय आहे याची ओळख आम्हाला पटते. आणि म्हणून आम्ही जेव्हा म्हणतो हे देवा तुझं नाव पवित्र मानलं जावं, त्यावेळेस त्याच्या मागे फार मोठा अर्थ आहे. पुढे इस्रायल लोकांना आज्ञा देण्यासंबंधी, त्यांना मार्गदर्शन करण्याविषयी मोशेबरोबर देव जे बोलला, त्याच्यामध्ये निर्गमयाचा 31 अध्याय आणि 13 वचनामध्ये परमेश्वर काय म्हणतो, तुम्हाला पवित्र करणारा मी परमेश्वर आहे. हा जो परमेश्वर आहे तो पवित्र करणारा परमेश्वर आहे. तर ह्या देवाच्या नावामध्येच त्याचं कार्यसुद्धा दडलेलं आहे. जहोवा माकादेशकेम म्हणजे पवित्र करणारा परमेश्वर. अशा प्रकारे स्वतःची ओळख मोशेला आणि इस्रायल लोकांना देव करून देत आहे. तर परमेश्वराचं नाव याचा अर्थ परमेश्वर कोण आहे, त्याचं कार्य काय आहे, त्याचा स्वभाव काय आहे याची ओळख आम्हाला त्याच्या नावामधून होते. आणि एक गोष्ट त्यामधून आहे की परमेश्वर हा पवित्र करणार आहे. तो स्वतः पवित्र आहे म्हणून तो पवित्र करणार आहे. निर्गमाच्या 3 अध्यायामध्ये जो प्रसंग आहे त्यामध्ये सुद्धा परमेश्वर मोशेशी बोलतो, तेव्हा परमेश्वर त्याला सांगतो आपल्या पायातला वाहना काढ, कारण तू ज्या जागेवर उभा आहेस ती पवित्र भूमी आहे. याचा अर्थ परमेश्वर केवळ पवित्र नाही, पण तो ज्या ठिकाणी तो आहे ती जागासुद्धा पवित्र होते. आणि मोशेचा प्रतिसाद काय होता, त्याने आपलं तोंड झाकलं, तो घाबरला. देवाचं पावित्र्य ही इतकी प्रभाव पाडणारी गोष्ट आहे की त्याची आम्हाला भीती वाटते. देवाचं भय आमच्या मनामध्ये निर्माण होतं. लेवियाच्या पुस्तकामध्ये इस्रायल लोकांनी काय काय गोष्टीचं पालन करावं, नीती नियम ह्या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. आणि लेवियाच्या पुस्तकामध्ये 11व्या अध्यायामध्ये 44 आणि 45 या वचनांमध्ये देव असं म्हणत आहे की मी पवित्र आहे म्हणून तुम्ही पवित्र व्हा. बी होली फॉर आय एम होली. तुम्ही पवित्र व्हा कारण मी पवित्र आहे. आणि पेत्र आपल्या पहिल्या पत्रामध्ये 1 अध्यायाच्या 16व्या वचनामध्ये सुद्धा हीच गोष्ट रिपीट करतो की जसा मी पवित्र आहे तसे तुम्ही पवित्र व्हा. तुम्ही पवित्र व्हा कारण मी पवित्र आहे. पावित्र्य हा देवाचा स्वभाव गुण आहे. देव हा पवित्रच आहे. तर जेव्हा आपण प्रार्थना करतो की हे देवा तुझं नाव पवित्र मानले जावं, याचा अर्थ आपण हे कबूल करतो, वी कन्फेस की देवा तू पवित्र आहेस. आपण हे जाहीर करतो की देवा तू पवित्र आहेस. आणि मग आपण इच्छा अशी प्रदर्शित करतो की तुझं नाव सदैव पवित्र मानलं जावं. त्याची सुरुवात कशी होईल? त्याची सुरुवात माझ्यापासून व्हायला पाहिजे, नाही का? यशाच्या ग्रंथामध्ये 6व्या अध्यायामध्ये आपल्याला तो प्रसंग आढळतो. त्या ठिकाणी यशाचं पाचारण आपण पाहतो. यशावर जबाबदारी सोपवण्या अगोदर, त्याने आपली सेवा सुरू करण्या अगोदर काहीतरी घडतं. मंदिरामध्ये तो देवासमोर नतमस्तक झालेला असताना पवित्र वेदीवरचा इंगळ कोळसा घेऊन देवदूत त्याच्याकडे येतो आणि त्याच्या मुखाला, त्याच्या ओठांना स्पर्श करतो. त्या इंगळाचा स्पर्श झाल्यानंतर, त्या कोळशाचा स्पर्श झाल्यानंतर मग तो पवित्र होतो. देवाच्या सेवेसाठी यशाची तयारी करत असताना देवाच्या उपस्थितीतील पवित्र इंगळाचा स्पर्श त्याला होणं आवश्यक होतं. आणि असं म्हटलेलं आहे की त्यामुळे त्याचं प्रायश्चित झालेलं आहे, त्याला त्याच्या पापांची क्षमा मिळाली आहे. याचा अर्थ पवित्र असणं म्हणजे काय? याचा अर्थ पापांपासून मुक्त होणं. आम्ही तेव्हाच देवाची सेवा करू शकतो ज्यावेळेस आम्ही पापावर विजय मिळवतो, ज्यावेळेस आमची पापापासून सुटका होते, ज्यावेळेस आम्हाला पापांची क्षमा मिळते. आणि हे कधी घडतं?
ज्यावेळेस आम्ही वधस्तंभाच्या पायथ्याशी येतो, ज्यावेळेस आम्ही क्रूसखांबाकडे येतो, आम्ही आपलं पाप कबूल करतो. आम्ही हे कबूल करतो, प्रभू मी पापी आहे, माझ्यावर दया कर, मला क्षमा कर. आणि ज्या प्रकारे यशाला त्या देवदूतानं इंगळाच्या द्वारे स्पर्श केला, त्याच्या ओठांना स्पर्श केला, त्याच प्रकारे आज पवित्र आत्मा आम्हाला स्पर्श करतो. तो आम्हाला पवित्र करतो आणि त्याच्यासाठी उपयोगी तो आम्हाला करतो. तो आम्हाला पवित्र करतो याचा अर्थ आम्हाला पापांपासून मुक्त करतो, पापांची क्षमा करतो. आणि पापापासून मुक्त झालेले असे आम्ही देवाच्या सेवेसाठी तयार होतो. जर आम्हाला पापक्षमेचा अनुभव नाही ना, तर आम्ही देवाची सेवा नाही करू शकत. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताचा तारणारा म्हणून स्वीकार करणं, पापांगीकार करणं, पापांबद्दल पश्चाताप करणं आणि नंतर प्रभूचा स्वीकार करणं हे अत्यंत आवश्यक आहे. जोपर्यंत आमच्या जीवनामध्ये आम्ही पापक्षमेचा अनुभव घेत नाही, तोपर्यंत आम्हाला देवाच्या सेवेसाठी स्वतःला सिद्ध करता येत नाही. त्यासाठी आम्ही पात्रच ठरत नाही. आम्हाला पवित्र होण्याची गरज आहे, आम्हाला शुद्ध होण्याची गरज आहे. आणि हे कार्य देवाचा पवित्र आत्मा आमच्या जीवनामध्ये करतो. पेत्राचं पहिले पत्र याचा 2 अध्याय 9व्या वचनामध्ये मंडळीला किंवा विश्वासणाऱ्यांना वेगवेगळी विशेषणं दिलेली आहेत. आणि त्या ठिकाणी असं म्हटलं आहे, पवित्र याजकगण. आम्ही देवाचे पवित्र याजकगण होतो. आता हे फक्त जे याजकीय सेवा करतात, जे पाळक आहेत, सेवक आहेत, त्यांच्यासाठी नाही लिहिलेलं. आम्हा प्रत्येकासाठी, प्रत्येक विश्वासणारा हा देवाचा याजक आहे. होय, कदाचित चर्चमध्ये आम्ही याजक पण करत नसू, पण आपल्या घरामध्ये आम्ही याजक असतो. आपल्या काम करण्याच्या ठिकाणी आम्ही याजक असतो. ज्या ज्या ठिकाणी आम्ही जातो त्या ठिकाणी आम्ही देवाचे याजक असतो. याजक म्हणजे लोकांच्या वतीनं देवाकडे आपण विनंती करतो आणि देवाचा संदेश आपण त्यांच्यापर्यंत पोहोचवतो. आम्ही लोकांसाठी मध्यस्थी करतो. ही याजकीय सेवा आहे. आणि आम्ही पवित्र याजकगण असावं अशी देवाची इच्छा आहे. आणि म्हणून जेव्हा आपण ही प्रार्थना करतो, देवा तुझं नाव पवित्र मानलं जावं, त्यावेळेस त्याची सुरुवात माझ्यापासून व्हायला हवी. मी माझं जीवन प्रभूला समर्पित केलं आहे का? माझ्या जीवनामध्ये मी पापक्षमेचा अनुभव घेतला आहे का? आणि केवळ एकदाच होऊन चालत नाही, दररोज आम्हाला हे करण्याची गरज. आम्ही दररोज पाप करतो, आम्ही देवाविरुद्ध बंड करतो, देवाच्या आज्ञा आम्ही मोडतो. आणि म्हणून आम्हाला नम्र होण्याची गरज आहे. पुन्हा आणि पुन्हा प्रभूजवळ येऊन पश्चातापी अंतःकरणानं आम्ही प्रार्थना करण्याची गरज आहे की प्रभू मला क्षमा कर. आणि मग तो आम्हाला स्पर्श करतो आणि आम्हाला पवित्र करतो, आम्हाला त्याच्यासाठी योग्य करतो, पात्र करतो. आणि मग आपण त्याची सेवा करू शकतो, कारण देवानं आम्हाला पवित्र याजकगण म्हणून निवडलेलं आहे. प्रेषित 3:14 ज्यावेळेस पेत्र यहुदी लोकांबरोबर बोलत होता आणि त्यावेळेस तो प्रभू येशू ख्रिस्ताचा जो उल्लेख करतो, तो देवाचा पवित्र तो अशा प्रकारे सांगतो. देव पवित्र आहे, प्रभू येशू ख्रिस्त पवित्र आहे, पवित्र आत्मा हा पवित्र आहे. त्रैक्य देव हा पवित्र आहे. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा हे तिन्ही पवित्र आहेत, कारण देव एकच आहे आणि तो पवित्र आहे. आणि मग तो आम्हाला पवित्र होण्यासाठी पाचारण करतो. देव म्हणतो की जसा मी पवित्र आहे तसे तुम्ही पवित्र व्हा. आणि म्हणून आमच्यावर ही जबाबदारी आहे की देवाच्या पावित्र्याची आपण प्रार्थना करत असताना देवाचं नाव पवित्र व्हावं, देवाचं नाव पवित्र आहे लोकांना समजावं अशी जर आपली इच्छा असेल तर त्याची सुरुवात माझ्यापासून होणं आवश्यक आहे. मी पवित्र जीवन जगत आहे का, हा प्रश्न मला स्वतःला विचारायला हवा. पाऊल आपल्या पत्रांमध्ये विश्वासणाऱ्यांचा उल्लेख करताना रोमकारास पत्राचा 1 अध्याय आणि 1 वचनामध्येच म्हणतो, तुम्ही देवाचे पवित्र लोक आहात. सर्व विश्वासणाऱ्यांना पाऊल म्हणत आहे, तुम्ही सर्व देवाचे पवित्र लोक आहात, पवित्र जन आहात. देव जेव्हा आमच्याकडे पाहतो ना, तेव्हा तो आम्हाला त्याचे पवित्र जन म्हणून पाहतो. कदाचित आपल्या स्वतःच्या जीवनाकडे पाहून आपल्याला शंका येत असेल की मी कुठे पवित्र आहे, पण तो देव आम्हाला पवित्र म्हणून जाहीर करतो. जेव्हा आपण प्रभू येशू ख्रिस्ताला शरण जातो, त्याचं रक्त जेव्हा आपण स्वीकार करतो आपल्यासाठी, त्या रक्तामुळं आम्ही शुद्ध होतो, त्या रक्तामुळं आम्ही पवित्र होतो. आम्हाला कोणालाही पात्रता नाही, आम्हाला कोणालाही क्षमता नाही. आम्ही स्वतःच्या प्रयत्नानं, शक्तीनं आम्ही पवित्र होणं शक्यच नाही. ही देवाची कृपा आहे.
प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्त आम्हाला सर्व पापांपासून शुद्ध करतं, नाही का? आणि म्हणून आपण पवित्र प्रभुभोजनामध्ये सहभागी होऊ शकतो. आपण म्हणतो पवित्र प्रभुभोजन. प्रभूचं जे भोजन आहे ते सुद्धा पवित्र आहे. आणि त्या पवित्र प्रभुभोजनामध्ये सहभागी होण्यासाठी आम्हाला सुद्धा पवित्र असण्याची गरज आहे. ज्यावेळेस मी चर्चमध्ये प्रभुभोजनाचा विधी घेतो त्यावेळेस मी हे जाहीर करतो की ज्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताला आपला वैयक्तिक तारणारा म्हणून स्वीकारला आहे, त्यांचा बाप्तिस्मा झाला आहे, त्यांच्यासाठी हे भोजन आहे. हा काय प्रसाद नाही आहे, हे काय ओपन इन्व्हिटेशन नाही सर्वांसाठी, कोणी या आणि घ्या, नाही. प्रभू भोजन हे अत्यंत पवित्र अशी गोष्ट आहे. आणि ज्यांचं पवित्रीकरण झालं आहे त्यांच्यासाठी देवाचं हे आमंत्रण आहे. आम्ही जर ख्रिस्तामध्ये आहोत तर देवानं आम्हाला पवित्र केलं आहे. त्याच्या रक्तामुळे आम्ही पवित्र झालो आहोत आणि म्हणून प्रभूच्या मेजामध्ये सहभागी होण्याचं धाडस आम्ही करतो. देवाच्या प्रिय लोकांनो, प्रभूच्या प्रार्थनेमध्ये तुझे नाव पवित्र मानले जावो अशी प्रार्थना आम्ही अनेकदा केली असेल, परंतु मनापासून ही इच्छा आपण बाळगली का की प्रभू तुझं नाव पवित्र राहावं अशी माझी इच्छा आहे. त्यासाठी माझी जबाबदारी काय आहे? सर्वप्रथम मी पवित्र जीवन जगायला हवं आणि त्यानंतर त्या पावित्र्याची साक्ष मला इतरांना द्यावी लागेल. देवामुळं मी पवित्र आहे, ख्रिस्तामुळं मी पवित्र आहे, प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्तामुळं मी पवित्र आहे. माझ्यामध्ये फार चांगुलपण आहे म्हणून नाही, मी फार इतरांपेक्षा महान आहे, इतरांपेक्षा फार चांगला आहे, मी फार बायबल वाचतो, मी फार प्रार्थना करतो, यामुळे मी पवित्र होत नाही. परंतु देव मला पवित्र करतो म्हणून मी प्रार्थना करतो. देव मला पवित्र करतो म्हणून मी देवाचं वचन वाचतो, मी त्याचा अभ्यास करतो. देव मला पवित्र करतो म्हणून मी त्याची साक्ष देतो. देवाची इच्छा आहे की आम्ही पवित्र जीवन जगावं आणि आमच्या जीवनामधून देवाच्या पावित्र्याची साक्ष इतरांना मिळावी. देवानं जगामध्ये ख्रिस्ती मंडळी जी ठेवली आहे ना, ती यासाठीच की देवाचं पावित्र्य लोकांना प्रगट व्हावं. परंतु आपण हे कबूल करायला हवं नाही का की आज मंडळीमध्ये पावित्र्य नाही आहे. आज आमच्या मंडळीमध्ये सर्व प्रकारची दुष्टता आहे, सर्व प्रकारचं पाप आहे, सर्व प्रकारचा भ्रष्टाचार आहे, सर्व प्रकारचं राजकारण आज आहे. आणि म्हणून आम्हाला आज पश्चातापाची गरज आहे. आम्ही क्षमा मागायला हवी. आम्ही जे मंडळीमध्ये पाळक असू, वडील असू, पुढारी असू, आम्ही कोणीही असू, सर्वसाधारण सभासद असू, आम्हाला आज पश्चातापाची गरज आहे. आम्ही प्रार्थना करायला पाहिजे, प्रभू आम्हाला क्षमा कर. आज आमच्यामुळं ख्रिस्ताच्या नावाला काळिमा लागत आहे नाही का? आज आमच्यामुळं ख्रिस्ताचं नाव बदनाम होत आहे आणि म्हणून आज आमच्यावर जबाबदारी आहे. जर आम्ही प्रार्थना करतो देवा तुझं नाव पवित्र मानलं जावं, तर त्या बाबतीमध्ये मी काय करत आहे? मी माझी जबाबदारी पार पाडत आहे का? माझ्या जीवनामधून हा जो पवित्र देव आहे तो जगाला प्रगट होत आहे का? माझ्या शेजारी पाजारी, माझ्या मित्रांना, माझ्या नातेवाईकांमध्ये मी पवित्र देवाचा उपासक आहे हे मी प्रगट करत आहे का? या दिवसांमध्ये वेगवेगळे सण लोक साजरे करत आहेत हे आपण पाहतो आणि मला खूप दुःख होतं की ज्यावेळेस विश्वासणारे, मी त्यांना विश्वासणारे म्हणू की नाही मला माहीत नाही, परंतु ख्रिस्ती मंडळीमध्ये असे काही लोक आहेत की जे जाऊन त्यांच्यामध्ये सहभागी होतात, त्यांच्या भक्तीमध्ये सहभागी होतात, त्यांच्या गीतांमध्ये, त्यांचे जे नाच असतात त्याच्यामध्ये काही ख्रिस्ती बहिणींना मी पाहिलेलं आहे. त्यांना कदाचित गंमत वाटते, त्यांना असं वाटतं की काय नाही हे कल्चरल आहे. नाही, ती एक पूजा आहे, भक्ती आहे आणि त्या भक्तीमध्ये तुम्ही जर सामील होता तर तुम्ही सैतानाची भक्ती करत आहात, देवाच्या आज्ञा तुम्ही मोडत आहात. आपल्या जीवनामधून देवाचं पावित्र्य आम्ही प्रगट करत आहोत का? ज्या गोष्टी आम्ही बोलतो, ज्या गोष्टी आम्ही पाहतो, ज्या ठिकाणी आम्ही जातो त्या ठिकाणी आम्ही देवाचं पावित्र्य प्रगट करत आहोत का? आमच्यावर फार मोठी जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी आपण गांभीर्याने घ्यायला हवी. आज माझ्यामुळं ख्रिस्ताचं नाव बदनाम होत नाही ना, याची काळजी मला घ्यायला हवी. ज्यावेळेस आपण प्रार्थना करतो हे देवा तुझं नाव पवित्र मानलं जावं, त्यावेळेस मी त्यासाठी काय करत आहे याचा विचार मी करायला हवा. प्रभू आपल्याशी बोलत असताना प्रभूनं आम्हा प्रत्येकांना स्पर्श करावा. प्रभूनं आम्हा प्रत्येकांना पवित्र जीवन जगण्यासाठी सहाय्य करावं, कृपा पुरवावी. यासाठी आपण सर्व नम्र होऊया आणि प्रभूच्या पायाजवळ जाऊया. देव बाप आम्हा सर्वांना आशीर्वादित करो. आमेन. आजच्या संदेशामधून
प्रभू तुमच्याशी बोलला आहे, मन मार्गदर्शन केलं आहे, उत्तेजन दिलं आहे, हा आमचा विश्वास आहे. आता वेळ झाली आहे प्रभुभोजनाची. आपण जेथे कुठे असाल तेथून या प्रभुभोजनामध्ये भाग घेऊया. देवाच्या प्रिय लोकांनो, प्रभूच्या मेजामध्ये सहभागी होण्यासाठी, पवित्र प्रभुभोजनामध्ये सहभागी होण्यासाठी आपण सर्वजण स्वतःची तयारी करूया. आपण प्रार्थना करूया. सर्व समर्थ जिवंत प्रभुदेवा, आम्ही तुझे उपकार मानतो. तू आमच्यावर प्रीती केलीस. आम्ही पापामध्ये असताना तुझा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याला तू या जगामध्ये पाठवलंस. आमच्या पापांसाठी अत्यंत क्रूर अशा वधस्तंभावर त्यानं स्वतःचं बलिदान केलं. आपलं निष्कलंक रक्त त्यानं सांडलं. प्रभू, त्याच्या या बलिदानाबद्दल आज आम्ही तुझी स्तुती करतो आणि उपकारस्तुतीच्या अंतःकरणानं आज आम्ही तुझ्याकडे येतो. हा मेज आम्ही सिद्ध करत असताना तू आमचं सहाय्य कर, तू आमचं मार्गदर्शन कर. या मेजामध्ये सहभागी होण्यासाठी तू आम्हाला पात्र कर. तुझ्या पवित्र आत्म्याच्या द्वारे तू आम्हाला शुद्ध कर आणि हा संपूर्ण विधी प्रभू तू आशीर्वादित कर, अशा मी प्रार्थना करतो. चालणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने आम्ही प्रार्थना करतो. आमेन. आपण प्रार्थना करूया आणि आपणही या प्रार्थनेमध्ये माझ्याबरोबर सहभागी होऊ शकता. हे सर्व समर्थ देवा, तुला आमची अंतःकरणे पूर्णपणे ठाऊक आहेत. आमच्या मनातील आशा, आकांक्षा आणि विचार तू पूर्णपणे ओळखतोस. आमची कोणतीही बाब तुझ्यापासून लपलेली नाही. आम्ही तुझ्यावर मनोभावे प्रेम करावे आणि तुझ्या पवित्र नामाचा महिमा यथार्थ वर्णन करावा, म्हणून पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने तू आमची मने शुद्ध कर. आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे. आमेन. प्रियजन हो, आपल्या एकुलत्या एका पुत्राला जगात पाठवून देवानं मानव मात्रावर असलेल्या त्याच्या अद्वितीय प्रीतीचे प्रमाण दिले आहे. त्या पुत्राने आम्हाला आमच्या पातकांपासून मुक्त करावे, स्वर्गात आमच्यासाठी मध्यस्थी करावी आणि आम्हाला सनातन जीवन द्यावे, अशी देवपित्याने योजना केली. तेव्हा देवाच्या अनुग्रहाने त्याच्या आज्ञांचे पालन करण्याचा, सर्वांशी प्रेमभावाने आणि शांतीने राहण्याचा आपण निश्चय करूया. देवावर विश्वास ठेवून पश्चातापी अंतःकरणाने आपण आपली पातके पदरी घेऊया. आपण सर्व मिळून पापकबुलीची प्रार्थना करूया. माझ्याबरोबर आपण ही प्रार्थना करा. हे सर्व समर्थ देवा, आमच्या स्वर्गीय देवबापा, आम्ही वाईट कृत्य करून, वाईट शब्द बोलून, वाईट विचार मनात बाळगून पाप केले आहे. आम्ही तुझे तसेच इतरांचेही अपराधी आहोत. कधी अजाणतेपणी, कधी हेतुपुरस्सर, तर कधी मोहाचा प्रतिकार करू न शकल्यामुळे आम्ही पाप केले आहे आणि तुला अनेक वेळा दुखावले आहे. करू नये ते आम्ही केले आणि करावे ते आम्ही केले नाही. याबद्दल आम्हाला खरोखर वाईट वाटते. आम्ही मनापासून पश्चाताप करतो आणि तुझ्याकडे क्षमेची याचना करतो. तुझा पुत्र येशू ख्रिस्त यानं आमच्यासाठी बलिदान केलं, म्हणून तू आम्हाला क्षमा कर. तू आम्हाला नवं जीवन दे. आम्ही तुझी सेवा करावी व तुझ्या नामाचे गौरव करावे, असे तू कृपेने कर. आमेन. जे एकमेकांना त्यांच्या अपराधांबद्दल क्षमा करतात आणि स्वतःच्या पातकांबद्दल मनापासून पश्चाताप करतात, त्यांना क्षमादान देणारा देव आमच्यावर दया करो. आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला त्यांच्यापासून मुक्त करो.
योग्य ते करण्यासाठी तू आम्हाला समर्थ करो आणि सार्वकालिक जीवन आम्हाला देव. आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे. आमेन. देवाची उपकार स्तुती असो. प्रभूचं वचन आपण ऐकूया. कोरिंथकरास पहिले पत्र 11वा अध्याय आणि 23 वचनापासून पुढे. कारण जे मला प्रभूपासून मिळाले तेच मी तुम्हाला सांगितले आहे की ज्या रात्री प्रभू येशूला धरून देण्यात आले त्या रात्री त्याने भाकर घेतली, आभार मानून ती मोडली आणि म्हटले, हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी आहे, माझ्या स्मरणार्थ हे करा. मग भोजन झाल्यावर त्याने प्याला घेऊन तसेच केले आणि म्हटले, हा प्याला माझ्या रक्ताने झालेला नवा करार आहे. जितक्यांदा तुम्ही हा पिता तितक्यांदा माझ्या स्मरणार्थ हे करा. कारण जितक्यांदा तुम्ही ही भाकर खाता व हा प्याला पिता तितक्यांदा तुम्ही प्रभूच्या मरणाची तो येईपर्यंत घोषणा करता. म्हणून हे स्वर्गीय देवबापा, त्याच्या स्मरणार्थ ही भाकर आणि हा द्राक्षरस आम्ही समर्पित करीत आहोत. क्रूसावर त्याने केलेला एकमेव परिपूर्ण यज्ञ, मृतातून त्याचे झालेले पुनरुत्थान आणि त्याचे स्वर्गारोहण याबद्दल आम्ही घोषणा करतो. तसेच त्याच्या गौरवशाली पुनरागमनाची आम्ही आतुरतेने प्रतीक्षा करतो. आमेन. प्रार्थना करूया. हे दयाळू प्रभो, तू सिद्ध केलेले भोजन घेण्यासाठी आम्ही येत आहोत. ते आमच्या धार्मिकतेमुळे नव्हे, तर तुझ्या अपार करुणेवर विश्वास ठेवून तुझ्या ताटाबाहेर सांडलेले अन्नकण देखील वेचण्याची आमची पात्रता नाही. तथापि सदा सर्वदा दया करणे हा तुझा स्वभाव धर्मच आहे. तेव्हा हे करुणाकर प्रभो, तुझ्या पुत्राच्या येशू ख्रिस्ताच्या देहाचे व रक्ताचे सेवन केल्यामुळे आमचा पापी देह निर्मळ आणि आमचा आत्मा शुद्ध होऊ दे. त्याने आम्हामध्ये आणि आम्ही त्याच्यामध्ये राहावे असे तू कृपेने कर. आमेन. देवाच्या प्रिय लोकांनो, जे तुम्ही प्रभू येशू ख्रिस्तावर आपला तारणारा आणि प्रभू म्हणून विश्वास ठेवता, ज्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये बाप्तिस्मा घेतला आहे, श्रद्धापूर्वक या प्रभू भोजनात सहभागी व्हा. आपल्या प्रभू येशू ख्रिस्तानं तुमच्याकरता अर्पण केलेल्या देहाचे व रक्ताचे सेवन करा. तो तुमच्यासाठी मरण पावला याची जाणीव ठेवा आणि विश्वासाने आणि उपकार स्मरण करीत त्याला आपल्या अंतःकरणात सामावून घ्या. ख्रिस्ताचं शरीर तुमच्यासाठी मोडण्यात आलं, त्याच्या स्मरणार्थ आपण घेऊया. आपण सर्व एकाच वेळी याचं सेवन करूया. ख्रिस्ताचं रक्त तुमच्यासाठी सांडण्यात आलं, त्याच्या स्मरणार्थ यामधून घ्या. आपण सर्व एकाच वेळेस या प्याल्यातून सेवन करूया.
श्रद्धापूर्वक प्रभुभोजन घेतल्यानंतर आपण आता देवाला धन्यवाद देऊया. प्रार्थना करूया. हे सर्वसमर्थ देवा, तू आम्हाला तुझा पुत्र येशू ख्रिस्त याच्या शरीराचे व रक्ताचे आध्यात्मिक अन्न भरवलेस, म्हणून आम्ही तुला धन्यवाद देतो. तुला मान्य असा जिवंत यज्ञ होण्यासाठी आम्ही त्याच्याद्वारे आमचं जीवन तुला समर्पित करतो. आमच्या आचरणाने व कार्याने तुझा आदर व सन्मान व्हावा, तुझा गौरव केला जावा, म्हणून तुझ्या आत्म्याचं सामर्थ्य देऊन तुझं कार्य करण्यासाठी तू आम्हाला पाठव. आमेन. प्रभूनं शिकवलेली प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे. जशी आम्ही आपल्या अपराधांची क्षमा करतो, तशी तू आम्हाला आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडीव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. प्रभूचा आशीर्वाद घेऊया. आता ज्या शांतीच्या देवानं सर्व काळच्या कराराच्या रक्तानं मेंढरांचा महान मेंढपाळ आपला प्रभू येशू याला मेलेल्यातून परत आणले, तो देव आपल्या दृष्टीने जे आवडते ते आपणामध्ये येशू ख्रिस्ताच्या द्वारे करो व आपल्या इच्छेप्रमाणे करण्यास तो तुम्हाला प्रत्येक चांगल्या कामात सिद्ध करो. त्या येशू ख्रिस्ताला युगानयुग गौरव असो. आणि देव बापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता आम्हा सर्वांसह प्रभू येशूवर प्रेम करणाऱ्या प्रत्येक शिष्याबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. सुवंद्य देवा परात्पर स्तवा हो त्याला खाली व तो बाप पुत्र आत्मा जा त्रैक्याला द्या अनंत मान. आमेन. शांतीने जा आणि प्रभूची आणि एकमेकांची सेवा करा. आमेन. प्रियजन हो, आजची उपासना आशीर्वादाची ठरली. हा आशीर्वाद आपल्या मित्रमंडळी नातेवाईकांना देताय ना? उपासनेची लिंक त्यांना पाठवणार ना? आपले अभिप्राय आम्हाला कळवा. आता भेटूया पुढील रविवारी. तोपर्यंत शालोम.